नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोपाल तंत्रज्ञानाच्या आजच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आमचे जे एचएफ पालन करणारे किंवा जर्सी गाई पालन करणारे जे शेतकरी आहेत यांच्याकडून एक प्रश्न सतत उपस्थित व्हायचा की सर, दुधाच्या फॅट वरती काय आहे का, किंवा दुधाची फॅट कशी वाढवायची, दुधाच्या फॅट मध्ये कसं वाढ करायची, एसएनएफ मध्ये वाढ कशी करायची, तर याच्यामध्ये काय करता येईल याच्यावरती असा अनुसरून हा व्हिडिओ आहे आजचा आपला। शेतकरी मित्रांनो, जर दुधाचं फॅटचं प्रमाण जर विचार करायचा झाला तर म्हैशीमध्ये हे साधारणतः 6.5 फॅट आणि गाईमध्ये जर बघितलं तर 3.5 फॅट हे गणित आहे। हे गणित असेल तर ह्याच्यामधलं दूध जे आहे ते परवडतं असं म्हणलं जातं। परंतु काही शेतकऱ्यांचा अशी अडचण असते की याच्या गाईला फॅटच लागत नाही, फॅटचं प्रमाण कमी असते, 2.5 फॅट, 2.3 फॅट, 2.8 फॅट अशी फॅटचं प्रमाण लागतं। मग 3.5 पर्यंत जर फॅट लागत असेल तर ते चांगल्या दर्जाचं दूध मानलं जातं आणि त्याच्यावरती असेल तर उत्तमच गोष्ट आहे। मग फॅट मध्ये जर वाढ करायची असेल तर पहिलं म्हणजे सुक्या चाऱ्याचं नियोजन हा विचार एक महत्त्वाचा आहे। खरं तर योग्य प्रमाणात सुका चारा जनावरांना मिळणं गरजेचं आहे। काही भागांमध्ये जनावरांना सुका चाऱ्याचं प्रमाण बिलकुलच मिळत नाही आणि अशा वेळेस मग जनावरांच्या दुधाची फॅट कमी लागते। फक्त ओल्या चाऱ्यावरती दुधाच्या फॅटचं प्रमाण कंट्रोल होईल का, तर नाही होणार। तर ओल्या चाऱ्यावरती गाई म्हैशीचं दुधाचं प्रमाण वाढेल परंतु फॅटचं प्रमाण तितकं तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्या कारणास्तव। त्याच्यानंतर तुम्ही जो आहार देताय तो आहार संतुलित आहे का, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जो तुम्ही आहार देताय त्याच्यामध्ये वापरली जाणारी पेंड कोणती आहे, किंवा तुम्ही फक्त गोळी पेंड देताय का, किंवा वरून थोडीशी पेंड वापरताय का, हे पण महत्त्वाचं आहे। काही शेतकरी घरचंच उत्पादन घेऊन त्याच्यापासून पेंड बनवून घालतात, ते सगळ्यात उत्तम आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर शेंगदाणा पेंडीचा थोडा वापर केला तर शेतकरी मित्रांनो, गाईच्या फॅटचा जो प्रश्न आहे तो मिटतो बऱ्यापैकी। परंतु शेंगदाणा पेंड थोडीशी महाग येते, 50 ते 60 रुपये किलोच्या आसपास मला वाटते शेंगदाणा पेंड मिळते, तर तो थोडासा महागडा पर्याय आहे, पण तरीही तो चांगला पर्याय आहे। याच्यातून सगळं करून झाला असेल तर काही शेतकरी म्हणतात की आम्ही सगळे उपाय केलेले आहेत तरीही त्याचे आम्हाला परिणाम मिळत नाही, तर त्याच्यामध्ये आम्ही दुसरा काय उपाय करू शकतो का, तर फॅट लागण्यामागं अजून एक जे आहे ते जनावरांच्या पोटामध्ये असणारा बॅक्टेरियल काउंट, जे उपयोगी जीवाणू आहेत, प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स असा प्रकार असतो, हे पचनाचं काम करत असतात जनावरांच्या पोटामध्ये। आणि जनावरांच्या पोटामध्ये पचन करत असताना शेतकरी मित्रांनो, या जर बॅक्टेरिया जे आहे याचं प्रमाण जर कमी असेल तर त्याचाही परिणाम आपल्या दुधाच्या फॅट वरती होतो आणि त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर पचन पटकन होतं आणि जनावराला पचन झालेले जे घटक आहेत, जे दुधामध्ये विद्राव्य घटक असतात, हे घटक दुधामध्ये येतात आणि दुधाच्या फॅटचं प्रमाण चांगलं होतं। याचा परिणाम हा दूध वाढीसाठी पण होतो आणि फॅट वाढीसाठी होतो। त्याच्यासाठी जनावरांच्या पोटांमध्ये जे बॅक्टेरियाचे प्रमाण जे आहे ते प्रमाण उच्च असणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त जनावरांच्या जे दुधाचं प्रमाण आहे किंवा फॅटचं प्रमाण आहे ते वाढलं जाऊ शकतं। मग याच्यासाठी गोपाल तंत्रज्ञानानं काय काढलं का, तर याच्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की गोपाल तंत्रज्ञानात असं काय मिळतं का की ज्याने फॅट वाढेल, तर गोपाल तंत्रज्ञानाचं आपण एक उत्पादन तयार केलेलं आहे जे दुग्ध सत्व नावाचं। जर अगोदरचे तुम्ही सगळे पर्याय शेतकरी मित्रांनो केले असतील आणि तरीही तुमची जर फॅट लागत नसेल, गाईची फॅट कमी असेल, तरच हा उपाय करा। जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमची फॅट गाईची जास्त असेल तर काही गरज पडणार नाही याची। मग त्याच्यासाठी उपाय म्हणून गोपाल तंत्रज्ञानाने आपले एक उत्पादन काढलं होतं ज्याचं नाव आहे दुग्धसत्व। दुग्धसत्व नावाने हे प्रोडक्ट येत आहे। हे प्रोडक्टचं काम काय, याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर या प्रोडक्ट मध्ये आहे 18 प्रकारचे प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स, म्हणजे जे पचनासाठी जे जीवाणूंची गरज असते ती जीवाणू याच्यामध्ये आहेत, याच्या पावडर मध्ये आहेत। तसेच याच्यामध्ये 99% प्युअर बायपास फॅट आहे। हे वापरायचे किती प्रमाण आहे, तर हे सकाळी 10 ग्रॅम आणि संध्याकाळी 10 ग्रॅम इतकं कॉन्सन्ट्रेटेड आहे। याची जास्त वापरण्याची शेतकरी मित्रांनो गरज नाहीये। उगाच काही शेतकरी फॅट वाढते, एसएनएफ वाढते म्हणून हे जास्त प्रमाणात वापरतात, तर ते जास्त वापरण्याची काही गरज नाहीये। सकाळी 10 ग्रॅम आणि संध्याकाळी 10 ग्रॅम जर तुम्ही दिलं तर हे पुरेसं आहे जनावराला। हे जनावरांच्या पचनाची जी प्रक्रिया आहे ती सुधारवतात। याच्यामुळे काय होतंय की जनावरांचं पचन चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आवश्यक बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं की त्यामुळे दूध वाढीसाठी याचा प्रभाव खूप चांगला होतो। साधारणतः पहिल्या 5 दिवसांमध्ये ह्या प्रोडक्टचे रिझल्ट्स खूप चांगले दिसायला येतात तुम्हाला, की दूध वाढायला लागतं, फॅट वाढायला लागते, एसएनएफ वाढायला लागतं।
ज्याचं प्रमाण कमी आहे ते सुरुवातीला वाढायला घेतं. जर ज्या जनावरांना पोटाचे आजार आहेत म्हणजे अन्न पचत नाही आणि ज्यांचं अन्न न पचता पातळ शेण येतं अशा जनावरांना हे औषध प्रभावी आहे. याच्यामुळे काय होतंय ही पावडर जी आहे ती पचनावरती काम करते डायरेक्टली, त्यामुळं याचे रिझल्ट पटकन मिळतात तुम्हाला. दुसरं म्हणजे सांगायला गेलं तर याच्यामध्ये बायपास फॅट आहे जो खूप प्युअर बायपास फॅट आहे. म्हणजे साधारणतः शेतकरी मित्रांनो हे 10 ग्रॅम वापरायचं आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल हे बनवताना किती स्ट्रॉंग बनवलं गेलंय. तर या प्रोडक्ट मध्ये जी बायपास फॅट आहे ती 4थ्या टप्प्यामध्ये पचनाच्या डायरेक्ट जाऊन डिझॉल्व्ह होते आणि जनावरांच्या रक्तात आणि दुधामध्ये मिसळते आणि ते डायरेक्ट आल्यामुळे दुधाच्या फॅटचं प्रमाण वाढतं. जर कोणाला असा प्रश्न असेल की दुग्धसत्वने दुधाची फॅट वाढते का, तर ते 100% वाढते. दुसरं म्हणजे दुग्धसत्वचा दुसरा फायदा असा आहे की दुग्धसत्वमुळे जे तुमच्या जनावराला जे पोषण मूल्य गरजेचं असतं शरीराला ते शरीराचं पोषण मूल्य वाढतंय. थोडंसं वजन वाढीमध्ये सुद्धा हे इफेक्टिव्ह आहे दुग्धसत्व जनावरांच्या. जर वेळलेलं जनावर असेल तर त्याच्यानंतर दुधाच्या जास्त प्रमाणामुळे जनावरांची तब्येत कमी येते, तर त्याच्यासाठी पण हे फायदा करते तुम्हाला. जनावरांच्या अंगावरचं काठी वगैरे बऱ्याच गोष्टी याचा फायदा भरपूर आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेल तेवढे कमी आहेत, परंतु याचा जर तुम्हाला गरज असेल तर वापर करा शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही पहिले सगळे पर्याय केला असाल तर जर फॅट वाढत नसेल तर त्याच्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये या जर जनावराला तुमच्या सुका चाऱ्याचं प्रमाण असेल तर सुका चारा व्यवस्थित द्या. महत्वाचं दुसरी गोष्ट पाहिजे ती जनावरांच्या वेळच्या वेळी धार काढण्याचं टायमिंग जे आहे ते वेळच्या वेळी व्हावं ह्याचा लक्ष द्या. कारण जनावरांच्या दुधाच्या टायमिंग मध्ये जर फरक पडला तरी सुद्धा फॅट आणि एसएनएफ मध्ये फरक पडतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरं संतुलित पेंड वापरा, चांगल्या प्रकारचे पेंड वापरा. आणि या सगळ्यातूनही तुम्हाला जर काय रिझल्ट मिळत नसेल तर शेवटचा पर्याय हा गोपाल तंत्रज्ञानाचं दुग्धसत्व आहे. तुम्ही शेतकरी मित्रांनो बिनधास्त वापरू शकता. याचे रिझल्ट 100% आणि 100% येतातच गॅरंटेड, त्याच्यात काही शंका नाहीये. तुम्ही ते वापरा, रिझल्ट घ्या आणि मग आम्हाला सांगा की कसे कसे तुमचे रिझल्ट आले. आमच्या बऱ्याच शेतकरी मित्रांना आम्ही हे दिलेलं आहे आणि त्याच्यातून रिझल्ट घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर हे बाकीच्या शेतकऱ्यांना उपलब्ध केलेलं आहे. तर अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल दुग्धसत्वाची तर तुम्ही गोपाल तंत्रज्ञानाच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तिथून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.